मुंबईमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी आज ईव्हीएम मशीनमध्ये जे गोंधळ झाले, घोळ झाले या संदर्भात आरोप करत आंदोलन केलं। या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, आरपीआयचा आरके गट आणि समाजवादी पक्षांकडून हे आंदोलन केलं गेलं। ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीत गोंधळ झालाय, या मशीन बंद कराव्यात अशी मागणी सुद्धा केली गेली। इतकंच नाही तर पुन्हा नव्यानं निवडणुका घ्याव्यात अशी मागणी पराभूत उमेदवारांकडून केली गेली। त्यांनी आयुक्तांना याच संदर्भात पत्रही लिहिलं। ज्या मशीन्स आहेत ईव्हीएम मशीन्स ह्याची तपासणी व्हावी, चौकशी व्हावी आणि ह्या ईव्हीएम मशीनची पद्धत बंद करण्यात यावी। त्याहूनही पुढे आम्हाला असं सांगावंसं वाटतं, अशी मागणी करावीशी वाटते की या सगळ्या ठिकाणी फेरनिवडणुका घेण्यात याव्यात, जेणेकरून जे तिकडचे उमेदवार आहेत ते खरे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील। परत या ठिकाणी जर ह्या सरकारने जर फेर इलेक्शन जर घेतलं नाही तर आम्ही आणि तेही जुन्या पद्धतीने घेतलं पाहिजे, ईव्हीएम मशीन फेकून द्यायला पाहिजे। आणि जर ते जर घेतलं नाही तर याच आझाद मैदानमध्ये जेवढे पक्ष सोबत येतील त्यांना घेऊन या आझाद मैदानमध्ये आम्ही गोलमेज परिषद भरवणार आहोत।